इथपर्यंत असताना अतिक्रमण विभागाने माझ्याकडनं जबरदस्तीमध्ये मला चार्ज करून अतिक्रमण विभागाला कोणत्याही प्रोडक्ट दाखवा, प्रोडक्टचा त्यांना नेण्याचा हक्क नसून ते इथं प्रोडक्टचं नुकसान करताय आणि ही मनमानी कारवाई त्यांनी चालू केलेली. त्यांच्याकडे कोणत्या नाहीये आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची जीआरची कॉपी नाहीये. त्या अतिक्रमण हातापटत नसून इथं पार्किंगच्या महानगरपालिकेची पार्किंग आहे, इथं पार्किंगवर हप्ते घेऊन गाड्यांना जागा दिली जाते, पण इथं साठी जागा दिली जात नाही. अभी आपकी क्या मांगनी है? अभी हमारी मांगनी है, हमारी जो चीजें लेके जाएंगे उसका हमको पंचनामा करके दो. ये चोर लेके जा रहे हैं, ये पंचनामा करके नहीं दे रहे हमारे को. अभी पंचनामा करके हमारे को क्या क्या चीजें लेके जा रही है, फिर हम कोर्ट में देखेंगे क्या करना है उनके खिलाफ. अभी उनके पास कुछ भी नहीं है. इससे पहले नोटिस वगैरह कुछ मिली? नोटिस नहीं मिले, कुछ भी नहीं. कुछ में डायरेक्ट आ रहे हैं, डायरेक्ट कार्रवाई कर रहे हैं. ये चोरों की कार्रवाई है, ये प्रशासन कार्रवाई नहीं कर रहा है. ये डायरेक्टली चोरों की कार्रवाई है. इनके पास कुछ भी नहीं है और ये डायरेक्टली कार्रवाई कर रहे हैं. महानगरपालिका उसका काम कर रही है, ट्रैफिक का काम है, कल प्रोसेसन है, उनको उनके हिसाब से काम करने दो, उनका काम करेंगे, लेकिन लोगों को तकलीफ होंगे नहीं. बिल्कुल नहीं, वो हिसाब से बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. कल अभी इसके पहले कल कुछ हो गया अपने शहर में भी नहीं होना है. महानगरपालिका ये काम अपने लिए कर रही, लेकिन अपने लोगों को भी दिक्कत होना नहीं, ये उन्होंने विचार करना. बाकी 100% दादा, 100%. साहेब तुमचे क्या बोलना है? दादा बोलले आम्ही काही बोलत नाही. कितना जो होता आप निकालने वाले चालू आहे, मी जास्त बोलणार नाही. आम्ही फक्त रस्ता क्लिअर करत चाललेलो आहे. दादा येऊ काय? लाईन संपते आणि वाहनं तिथपर्यंत. माझं फक्त विनंती फक्त व्यवसाय करतात ना आपण, तुमची ज्या ठिकाणी त्यांनी खुर्चीत भेटाव केलेला आहे. आता इथंच ॲक्च्युअलमध्ये जी लाईन आहे तिथं गाड्या लागतात, त्या गाड्या लागतात मागे, म्हणून त्या रस्ता पूर्ण कमी होत चालला ऑलरेडी. ये बेटे पीछे पीछे तेरा काम चले बाजूले बाळा. आता आपण बघितलं नाही, हे जे येणारे जे आहेत ना, हे असे ओटे तयार करून ठेवले की याच्यावर गाड्या घेऊ शकत नाही. आणि येणारी जी पब्लिक आहे ना, ती या ठिकाणी बाकी विचारून घ्या. ही जागा याची बिलकुल नाही. तो आमचा कन्सर्नच नाही राहिला. ते बोलत होते इथपर्यंत हे वरती आले त्याची जागा स्वतःची. टाउन प्लॅनिंगवर बोलायला नाही. परमिशन आता जर जागा इथं असेल ना, हे काढून उपयोग नाही ना, हे काढून द्या ना. मी कुठं नाही म्हणतो बाहेरचे मी काढून द्या ना, ते नाही बोलत नाही. हे जी त्यांची परमिशन आहे म्हणजे थोडं एज्युकेशन ती आपली बाउंड्री आणि आपण जे म्हणतो ते वेगळ्या एरियामध्ये
माहिती नाही पूर्ण बावडची समजून माझे तुम्ही देशमुखला बोलवून घ्या फक्त मला एकच म्हणतो बोलायचं की ज्यावेळेला आपण म्हणतो की आपल्याला इथं व्यवसायासाठी लोकांना जागा लावली पाहिजे आणि लोकांनी इथं व्हेकल लावले पाहिजे. व्हेकल लावत असताना व्हेकल पूर्ण रस्त्यावर जर आले ना पूर्ण अडथळा होतो. दुकानाला तुम्हाला अर्ज केलेले तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही. आता हे तुमचं ठीक आहे प्रोसेशन 1 दिवसाचं एक फक्त मी वर्षाचे 12 महिने म्हणतो मी 12 महिने म्हणतो तुम्ही तसंच करा ना का करत नाही तुम्ही आता तुम्ही आम्हाला मार्किंग करून द्या इथपर्यंत रोडाचे तुम्ही मार्किंग करून देत नाही मार्किंग आपण म्हणतो हे जे पोल दिसतोय आता पोलच्या आतले तुम्ही काढणार त्याचा फायदा काय माझी गोष्ट पोल का काढतो कुठले पोल हे समजते इलेक्ट्रिक पोल का काढायचे ऐकून घेत आहे डीपीडीसी मधून पोल शिफ्टिंगसाठी 10 कोटी मिळालेले 25 कोटी दिले असते 25 कोटी रुपये दिले असते 10 कोटी रुपये मिळाले पोल शिफ्टिंग चालूच आहे ताई पोल शिफ्टिंग पूर्ण शहराचं करणं चालू आहे ताई फक्त एका ठिकाणी पोल काढानंतर काढायला मी कुठे घ्यायचो मी तुमच्या दोन लोक आहेत ना त्या 2 लोकांना सांगा की ते ट्रॅफिकला अडथळे नका करून ते सरळ जाऊ द्या मला 2 लोक कृपया करून मी तुम्हाला पत्र दिलेलं पण माझे पत्र तुमच्याकडे तुम्ही हे आमच्या हातगाड्या वगैरे राहू नका ट्रॅफिकला आम्हाला त्रास घूम पकडा के चलो हे याच्यावर प्रोसेशन तुम्ही काढून ये सबसे बढ़िया है हे काढून उपयोग काय एक कशाला काढतो हे नाही तुम्ही टाउन प्लॅनिंग मागून घ्या नाही तर तुम्ही मागून घ्या तुम्ही बोलून घ्या टिपी प्लॅन मी टिपीला वाल्यांना बोलून घ्या मी थांबतो आपण सोबत बसून बघू एका सोबतच बसू तोपर्यंत काढू नका मी ते बोलतो असेल ना काढून घ्या माझा काही विरोध नाही वेळेला मी तुम्हाला दाखवल्यानंतर तर आपली हरकत नाही काय माझी काय माझी बोलून सोबत आपण काय हरकत तोपर्यंत तुम्ही काढा ना तुमचं मी नाही बोलत नाही आता एकपर्यंत चला दादा बाकी लोक थांबू नका पैसे आमचे सर बिल देतील तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका मी म्हटलं जस्ट 2 मिनिटाचं काम आहे माझं तर त्यांनी गाडी मला इथपर्यंत लावू दिली तेवढं कॉपरेट करतात ते असं नाही रस्त्याचा भाग इथून तिथून आहे सर फक्त इथेच नाही ना ज्यावेळेला तुम्ही गाडी म्हणताना इथे लावू दिली तर हा त्यांचा एरिया नाहीये हा रस्ता आहे तो रस्ता कॉमन पब्लिकच्या आवागमनासाठी आहे जे वरती येणाराची जागा आहे आमचा कन्सर्न तो आहे बाकी आमचं काही नाही प्रपोजल करा फुटपाथचं पाटीलजी ऐकून घ्या माझं म्हणणं हे आहे सोमवारी तुम्ही सगळे घेऊन येणार आहात तिथेचा माझा माणूस एकत्र बसणार आहे जे प्रपोजल आहे ते तुमच्या पुढे करतो आणि पार्किंगचं स्लॉट जे काय आपली व्हाईट लाईन आहे ते तुमच्या पुढे मारून देतो एकदम तुमच्या तोंडात साखरपुडा या गोष्टीवर पार्किंगची लाईन जर पडली पार्किंगमध्ये जे काही हातगाड्या वगैरे लागलेले आहे ते आता ते डॉक्टरांनी पडलेला पुतळा आहे आता मला सांगायला पाहिजे तर तो पुतळा आहे तिथे तुम्ही सगळं हे करून बसलेले सगळं ते वेगळा त्याची हप्ते घेतात ती टपरी कशी हे केलेली पार्किंगमध्ये हेच म्हणजे तुम्हाला इथून चालतं का माझा आजचा मुद्दा हो नाही असं नसतं अतिक्रमण हे बघा ऐकून घ्या ऑल म्हणजे इंटरकनेक्ट असतं सगळं ऐकून घ्या ना ज्यावेळेला आपण ते टॉप प्रायोरिटीच्या गोष्टी म्हणतो प्रायोरिटी अतिक्रमण आहे पण आजच्या दिवशी प्रोसेशनमुळे ही टॉप प्रायोरिटी हे तुम्ही लक्षात घ्या ही टॉप प्रायोरिटी आज मी कंटिन्यू केली आम्ही फिरणार आहोत जो या एरियामध्ये कंटिन्यू पेट्रोलिंग करेल ज्या वेळेला हे लक्षात आलं ह्या एरियाच्या बिल्डिंग इन्स्पेक्टरला हेल्थ पॉलिसीसमोर ठेवलं जाईल आणि जर त्यांनी परत दिसलं तर त्या दुकानदारावर कारवाई केली जाईल आणि प्रशासकीय कारवाई त्याच्यावर तुम्ही आता होणारा फरक पहा फक्त माझी विनंती एवढीच आपण येणारा फरक पाहतो ते मला बाकीच्या गोष्टींबद्दल मला याच्यापूर्वी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही माझ्या वेळेला मी सांगतो माझा पूर्णपणे जे कॉमन लोक आहेत ना त्यांनी मुवमेंटसाठी त्यांना जागा राहावी प्रॉपरली तुम्हालाही तुमचा व्यवसाय करता यावा कस्टमर्सलाही कुठला त्रास नाही व्हावा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही ती प्रोसेस व्हायला पाहिजे प्रोसेशन नाही पण रोजचं ट्रॅफिक पण ॲश्युअर करतो म्हणूनच
कोणी लक्ष देत नाही वनवेजकडे. हे ट्रॅफिक तिकडून येण्याचं आहे, हे ट्रॅफिक आणि मनपाचं एकत्रित काम आहे. तर आम्ही एकत्रित काम करण्याच्या वेळेला काय सांगते आपल्याला, इथून प्रोसेशन आता आम्ही ह्या महत्त्वाच्या वेळेत प्रोसेशनचा विचार करतो. हे झाल्यानंतर प्रत्यक्ष जे एरिया मी तुम्हाला सांगितलेले आहे, गेट